ठीक करा, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा. या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील. जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल. पीडीएफ तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता. आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल. ओके, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कोर्स विकत घेण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील. 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर आज आपण ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याचा आपला जो टॉपिक असणार आहे तो 1857चा उठाव, पण महाराष्ट्राच्या संदर्भात. म्हणजे 1857चा उठाव महाराष्ट्राच्या संदर्भात काय काय गोष्टी आहेत ना ते बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला काय बघायचं आहे किंवा कोणत्या घटकावर फोकस करायचं आहे ते सांगतो. 1857च्या उठावाची पार्श्वभूमी कशी तयार झाली महाराष्ट्रात, कोणत्या कोणत्या ठिकाणी. मग यासाठी आपल्याला पार्श्वभूमी कशी तयार झाली हे पाहण्यासाठी आपल्याला 1857च्या पूर्वीचे जे उठाव आहेत ना त्याचं शॉर्टमध्ये पाहूया, म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल. ठीक आहे, तर आज आपण सुरुवात करतोय. 1857 पूर्वीचे उठाव सुरुवात करताना सावंतवाडी. आता सावंतवाडीनं इंग्रजी सत्तेशी कसा निखराचा लढा दिला, म्हणजे इंग्रजी सत्तेशी जसा लढा दिला तर तो 1813 पासून 1857 पर्यंतचा भाग येतो. तर एकूण किती टप्प्यामध्ये हे उठाव झाले सावंतवाडीमधले? 5 टप्प्यामध्ये झाले. पहिला उठाव होता तो 1813 मध्ये, दुसरा 1827, तिसरा 1838, चौथा 1844 आणि पाचवा 1845. म्हणजे एकूण 5 टप्प्यामध्ये सावंतवाडीनं इंग्रजी सत्तेशी लढा दिलेला होता. आता सातारा परिसरात, सावंतवाडीनंतर सातारा परिसराचा विचार करा. 1839 मध्ये धारराव यांचं जे बंड होतं इंग्रजी सत्तेशी झालेलं बंड ते गाजलेलं. हा पॉईंट नक्की लक्षात ठेवा. सातारा परिसरात 1839 धाररावाचं बंड गाजलं. कोल्हापुरामध्ये 1827 मध्ये गडकऱ्यांनी जो परकीय सत्तेला शह देण्यासाठी जो प्रयत्न केले तो सुद्धा महत्त्वाचे आहेत. आता 1857च्या उठावाची पार्श्वभूमी भारतामध्ये तयार होण्यामध्ये रामोशी मंडळींचा रोल खूप महत्त्वाचा आहे. कारण या रामोशी मंडळींनी महाराष्ट्रात तुम्हाला 1826ला उठाव आहे, 1829 आहे, 1830 आहे आणि 1831 आहे. म्हणजे 1826, 29, 30 आणि 31 यामध्ये केलेले उठाव. पर्टिक्युलरली उमाजी नाईक यांनी केलेले बंड तर सगळ्यात जास्त गाजलेले होते, हे लक्षात राहू द्या. दुसरा महत्त्वाचा म्हणजे हा पॉईंट लक्षात आला. सावंतवाडी परिसरात 5 टप्प्यामध्ये उठाव आहेत आणि रामोशी मंडळीनं 4 टप्प्यामध्ये म्हणजे 4 वर्षी केलेले उठाव आहेत, 26, 29, 30 आणि 31. त्याच्यानंतर 1839 पासून जे कोळी जमात होती किंवा कोळी लोक होते यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड घडवून आणले, तर 3 नावं आहेत. 3 नावं सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायची आहेत 1839 पासून. पहिलं नाव आहे बाहू खरे, दुसरं नाव आहे चिमाजी जाधव आणि तिसरं नाव आहे नाना दरबारे. म्हणजे 1839 पासून कोळी लोकांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड घडवून आणलं असा प्रश्न विचारला. उत्तर काय असेल? बाहू खरे, चिमाजी जाधव आणि नाना दरबारे हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर 1844 रघु भांगरे किंवा बापू भांगरे. आता बऱ्याच पुस्तकामध्ये रघु भांगडिया, बापू भांगडिया असं प्रोनाऊन्सिएशन केलेलं आहे, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे रघु भांगडिया किंवा बापू भांगडिया किंवा रघु भांगरे किंवा बापू भांगरे यांचा उठाव सुद्धा गाजलेले होते. या सर्व घटकाची पार्श्वभूमी म्हणजेच तुमचा 1857चा उठाव. 1857च्या उठावाची पार्श्वभूमी हे सगळे घटक होते आणि मग 1857चा उठाव झालेला होता. त्यानंतर सातारा बघा. 1857च्या उठावामध्ये साताऱ्याचा सहभाग झाला. का झाला? कारण 1857च्या उठावाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये साताऱ्याचं प्रकरण गाजत होतं. का गाजत होतं? 1818 मध्ये पुण्याची पेशवाई नष्ट झाली, त्यामुळं इंग्रजांनी साताऱ्याची गादी नष्ट केली का? तर डेफिनेटली नाही. आता तिथे छत्रपती कोण होते? प्रतापसिंह होते. त्यांना मराठ्यांचा राजा म्हणून इंग्रजांनी मान्यता दिली. म्हणजे काय केलं इंग्रजांनी? जेव्हा पेशवाईचं अस्तं झाल्यानंतर प्रतापसिंह, छत्रपती प्रतापसिंह मराठ्यांचा राजा म्हणून त्यांना मान्यता दिली. त्यांच्या अधिकार नाममात्र ठेवलेले होते. ठीक आहे,
इंग्रजांनी काय केलं होतं तर त्यांना जास्त अधिकार दिलेले नव्हते की जेणेकरून हे राजा छत्रपती प्रतापसिंह इंग्रजांच्या मर्जीतच राहिले पाहिजेत, की त्यांना विशेष असं काही करता येत नव्हतं. परंतु प्रतापसिंह जे होते छत्रपती, तर ते कर्तबगार राजा होते आणि त्यांना इंग्रजांनी हे केलेलं जे वर्चस्व आहे सहन झालं नाही, त्यांच्यामध्ये मतभेद तयार झालेले होते. मग इंग्रजांनी काय केलं, 1839 मध्ये साताऱ्याची ताबा आपल्या स्वतःकडे इंग्रजांनी घेतला आणि प्रतापसिंहच्या जागी त्यांचा जो भाऊ होता शहाजी याला त्या जागेवर बसवलं. म्हणजे इंग्रजांनी काय केलं, साताऱ्याच्या गादीमध्ये प्रतापसिंह यांना हटवून शहाजी यांना गादीवर बसवलं. आता प्रतापसिंह यांना गादीवरनं दूर करताना इंग्रजांनी काय केलं होतं, सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यावर काही खोटे नोटे आरोप ठेवलेले होते आणि त्या आरोपावरनं म्हणजे त्यांनी आपले आरोप किंवा आपली गादी परत मिळवण्यासाठी शिष्टमंडळसुद्धा इंग्लंडला पाठवलं होतं आणि आपलं त्या शिष्टमंडळ पाठवताना आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रतापसिंह यांनी केला होता. आणि ह्या कामी त्यांना कोणी मदत केली तर त्यांचं नाव आहे रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते यांनी त्यांना मदत केलेली होती. ओके, प्रतापसिंह यांना. रंगो बापूजी गुप्ते शिष्टमंडळाच्या वतीनं इंग्लंडला गेले, बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं जे काम आहे ते पूर्ण होऊ शकले नाही. 1854 मध्ये जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांचा राग इंग्रजी राजवटीवर जास्त होता. ठीक आहे. मग रंगो बापूजी गुप्ते यांनी साताऱ्यातून 1857चा जेव्हा उठाव झाला तेव्हा त्यांनी फायदा घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी जास्त करून दक्षिण महाराष्ट्राचे जे राजघराणे होते किंवा नेते होते त्यांच्याशी संबंध वाढवले. या उठावाचं वैशिष्ट्य आणखी काय की सातारा कोल्हापूर परिसरामध्ये असणारी जी लोक होती ना, या लोकांनी बंदुकीच्या गोळ्या आणि तोफ्यांचे गोळे बनवण्याचे तंत्र आत्मसात केले होते आणि योजना म्हणजे पर्टिक्युलरली फोकस त्यांचा चांगला होता. ठीक आहे. त्यानंतर 1857च्या उठावात कोल्हापूर शहर आणि संस्थान हे आघाडीवर राहिलेलं महत्त्वाचा घटक आहे. आता तुम्हाला इथं लक्षात घ्या, कोल्हापूर संस्थानामध्ये जो 1857चा उठाव हा एकदा घडवला का नाही, दोनदा घडवून आणला. त्यातला पहिला उठाव होता तो म्हणजे 31 जुलै 1857 रोजी. ओके, 31 जुलै 1857 रोजी कोल्हापूर संस्थानामध्ये पहिला उठाव इंग्रजी सत्तेविरुद्ध घडवून आणलेला होता. त्यानंतर डिसेंबर 1857 मध्ये दुसरा उठाव घडवण्यात आला, परंतु दोन्ही उठाव हे यशस्वी झाले नाहीत. परीक्षेला तुम्हाला विचारलं होतं 1857च्या उठावादरम्यान कोल्हापूरमधला उठाव कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं दडपून टाकला, असा प्रश्न होता. तुमचं उत्तर असलं पाहिजे जेकब. जेकब या इंग्रज अधिकाऱ्यानं हा उठाव दडपून टाकला होता आणि त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की कोल्हापुरातला हा उठाव स्वयंस्फूर्त होता, त्यामध्ये जनतेचा सहभाग होता, ह्या भागातील लोक ब्रिटिशांच्या राजवटीवर नाराज आहेत, असंही त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जो रिपोर्ट आहे रिपोर्टमध्ये लिहिलं होतं. परीक्षेला विचारलेला घटक लक्षात आला, कोल्हापूरमधील उठाव 1857च्या उठावादरम्यान कोणी दडपून टाकला? उत्तर असेल जेकब. कोल्हापूरमध्ये दुसऱ्यांदा जेव्हा उठाव झाला तो होता डिसेंबर, म्हणजे पहिला उठाव झाला 31 जुलै 1857ला बरोबर. दुसरा उठाव झाला डिसेंबर 1857 मध्ये आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये अग्रभागी कोण होते या उठावाच्या अग्रभागी, तर त्यांचं नाव आहे चिमासाहेब. चिमासाहेब अग्रभागी होते. मग हे चिमासाहेब कोण? चिमासाहेब म्हणजे कोल्हापूरचे जे राजे होते त्या राजांचे ते भाऊ होते आणि यांनी काय केलं तर या चिमासाहेबांचा जास्त संबंध कोणाशी होता? ग्वाल्हेरमधल्या मंडळीचा. म्हणजे उत्तरेतील उठावाला कोल्हापुरातल्या परिसरातील लोक प्रतिसाद देतील असं त्यांनी त्या ग्वाल्हेरच्या लोकांना आश्वासन दिलेलं होतं. परंतु हा प्रयत्न सुद्धा फसलेला होता. म्हणजे कोल्हापूरमध्ये दोनदा उठाव झाला, पहिल्यांदा 31 जुलै 1857 आणि डिसेंबर 1857. त्यानंतर पुढचा उठाव येतो 1857च्या उठावामध्ये नरगुंदचा उठाव. तुम्हाला लक्षात आहे का बघा, सध्या रिसेंटली झालेल्या परीक्षेमध्ये जोड्या लावामध्ये प्रश्न होता. नरगुंद अ गटात दिलं होतं, ब गटामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं होतं. इथं तुम्हाला भाव्यांना असं नरगुंदच्या भाव्यांना असं दिले म्हणजे बाबासाहेब भावे. आता लक्षात येते का, नरगुंद हे धारवाड जिल्ह्यातलं छोटेखानी गाव आणि नरगुंदचे संस्थापक म्हणजे तिथले लोक कोण होते महत्त्वाचे, तर ते बाबासाहेब भावे होते. आता नरगुंदच्या बाबासाहेब भावेंना 1843 मध्ये दत्तक घेण्यास परवानगी नाकारली होती, त्यामुळं ते चिडलेले होते. मग नरगुंदचा जो उठाव आहे किंवा नरगुंदचा जो उठाव त्या ठिकाणी दडपून टाकण्यासाठी जो ॲक्टिंग पॉलिटिकल एजंट होता त्याचं नाव आहे मॅन्सन. हे लक्षात ठेवा बरं, काय नवीन नाव आहे. नरगुंदचा जो भावे होते बाबासाहेब भावे आणि तिथं जे पॉलिटिकल एजंट म्हणून जो होता मॅन्सन, यानं 12 सैनिक घेऊन भावेवर तो तुटून पडलेला होता बाबासाहेब भावेवर. तर भाव्यांनी काय केलं, मॅन्सन याला ठार मारलं आणि त्याचं जे शिर आहे ते नरगुंदला मिरवत आणलं होतं. परंतु 1 जूनला पुन्हा इंग्रजांनी काय केलं, जास्त
मोठे सैन्य घेऊन नरगुंदवर चालून आले तेव्हा वारकऱ्याच्या वेशात भाव्यांनी पलायन केले. ते नंतर पकडण्यात आले आणि त्यांना नंतर फासावर लटकवण्यात आलं. म्हणजे नरगुंद बाबासाहेब भावे हे नाव लक्षात घ्या. आणि मानसेन हा जो पॉलिटिकल एजंट होता त्याला मारलेलं होतं आणि त्याचं क्षीर त्या नरगुंद गावातून भावेंनी फिरवलं होतं. आणि नंतर वारकऱ्यांच्या वेशातून पलायन केलं, परंतु त्यांना नंतर पकडण्यात आलं आणि त्यांना फासावर लटकवण्यात आलेलं होतं. त्यानंतर जमखिंडी म्हटलं की आप्पासाहेब पटवर्धन हे नाव लक्षात येईल. जमखिंडी आप्पासाहेब पटवर्धन 1857च्या उठावामध्ये त्यांचा एकच फोकस होता की राजकीय परिवर्तनाच्या कल्पनेनं म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला स्वराज्य मिळणार असा अनेक लोकांना वाटत होतं. त्याच्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन येतात. परंतु याच्याबद्दल फितुरी झाली आणि इंग्रज सरकारनं काय केलं तर धरपकडीचा आदेश दिला. अनेक संशयितांना पकडलं, तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यामुळे जमखिंडी संस्थान म्हटलं, आप्पासाहेब पटवर्धन हे नाव नक्की लक्षात घ्या. जमखिंडीचे आप्पासाहेब पटवर्धन यांच्यावर सगळे आरोप म्हणजे धरपकडीचे जेव्हा इंग्रजांनी आदेश दिले तेव्हा त्यांचा एक महत्त्वाचा सहकारी त्याचं नाव होतं छोटू सिंग. आता हा जो देशभक्त होता त्यानं काय केलं की हे शस्त्रास्त्र जमवण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली, आपल्या राजावर येऊ दिलेली नाही. इंग्रजांनी काय केलं, या छोटू सिंगला तोफेच्या तोंडी दिलं आणि जमखिंडीमध्ये जेव्हा याला तोफीच्या तोंडी देण्यात आलं तेव्हा पाहण्यासाठी बरेच लोक जमलेले होते. इंग्रजांचं मत काय होतं, सगळ्या लोकांच्या समोर तोफेच्या तोंडी का दिलं तर इंग्रजांच्या विरोधात जर कोणी उठाव केला किंवा काय केलं तर तुम्हाला अशा प्रकारे शिक्षा केली जाईल, म्हणजे अशा प्रकारे क्रूर शिक्षा होईल असं त्या लोकांमध्ये भासवणं गरजेचं होतं. म्हणून इंग्रजांनी सगळ्यांच्या समोर तोफेच्या तोंडी छोटू सिंग यांना दिलेलं होतं. नंतर याच्याबाबत जमखिंडीचे जे राजेसाहेब होते पटवर्धन यांना अटक केली. काही दिवस त्यांना बेळगावामध्ये नंतर वेंगुर्लेला ठेवण्यात आलं. 1858मध्ये जेव्हा राणींचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, अलाहाबाद या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग यांनी तो जाहीरनामा वाचून दाखवला. संस्थानिकांना अनेक सवलती बहाल करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर 1857च्या उठावादरम्यान असलेले हुलगुडीचे बेरड. आता हुलगुडीचे बेरड म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये जे जमाती होत्या म्हणजे रामोशी, भिल्ल, कोळी यांच्याप्रमाणे बेरड ही एक महत्त्वाची जमात होती. आता या जमाती म्हणजे आदिवासी जमात असल्यामुळं ही एकदम अशिक्षित आणि मागासलेली जमात होती आणि जंगलामध्ये राहून ह्या जमाती काय करत होत्या, स्वातंत्र्यासाठी जे काम करतात त्याच्यामध्ये ह्या जास्त करून ओळखल्या जात होत्या. आता मुधोळ आणि हुलगुडीमध्ये राहणाऱ्या बेरडांनी अनेक वेळा इंग्रजांनी त्यांना आव्हान दिलं होतं. इंग्रजांनी हिंदुस्थानावर आपली पकड मजबूत बसावी यासाठी सर्व प्रकारचा विरोध नाहीसा करायचं ठरवलेलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी एक फतवा काढून असं म्हटलं होतं की कोणीसुद्धा इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध उठाव करू नये, नाहीतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आता या फतवाला म्हणजे शस्त्रबंदीचा हुकूम काढला होता की शस्त्रबंदी केली होती. पण या शस्त्रबंदीच्या हुकुमाला या बेरडांनी प्रतिसाद दिला नाही. तर सर्व बेरडांना एकत्र बोलवून इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कायद्याची कल्पना दिली व त्याबरोबर ज्यांना शस्त्रे हवे आहेत त्यांनी परवाना घ्यायचा, सरकारकडं नोंदी करायची आणि आपल्याकडं जवळ ठेवायची शस्त्र, असं निकष काढलेले होते. त्यानंतर बेरड जमातीचा जो प्रमुख होता त्या टोळी प्रमुखानं आव्हान केलं, शस्त्र देण्यासाठी आपल्या बांधवांना विनवलं, परंतु या जमातीच्या प्रमुखाची आज्ञा त्या ऐकण्याच्या स्थितीमध्ये बेरड नव्हते. त्यांनी सरळ असहकार पुकारलेला होता. मग बेरड, मुधोळ व हलगुडी परिसरात मोठ्या संख्येने एकत्रित आले. त्यांच्याबरोबर शस्त्र असल्यामुळे इंग्रजांचे अधिकारी जे होते ना तर ते एकदम गंगारून गेले होते. परंतु बेरड जमातीनं शस्त्र देण्यास नकार दिला. त्यानंतर बेळगाव जवळ असणारं हुलगुडी व मुधोळ या परिसरामध्ये इंग्रज सैनिक आणि बेरड यांच्यामध्ये चकमकी झाल्या आणि या चकमकीमध्ये बेरडांचा पराभव झालेला होता. बेरडांचा बिमोड करून इंग्रजी सैन्य परत गेले, परंतु रात्री पुन्हा ते परत आले आणि जे बेसावध असलेल्या बेरडावर त्यांनी पुन्हा चारी बाजूनी हल्ला केला आणि त्यामध्ये 150 बेरड मारले गेले होते. म्हणजे इंग्रजांनी पकडलेल्या बेरडावर पुन्हा खटले भरवण्यात आले. त्यामध्ये 6 हुलगुडीमध्ये व मुधोळमध्ये 13 लोकांना फासावर लटकवण्यात आलेलं होतं.
भिल्ल व कोळी लोकांचे उठाव. आता कोळी व भिल्ल लोकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध म्हणजे खानदेश, नाशिक आणि अहमदनगरचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी बंड केलेले होते. आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार करा तर त्यामध्ये पेठ आणि सुरगाणा हा भाग एकदम दुर्गम असणारा भाग की ज्या ठिकाणी कोळी लोकांचे महत्त्वाचे उठाव झाले. आता ह्या उठावाला पेठचा जो राजा होता भगवंतराव निलकंठराव, लक्षात ठेवा पेठचा राजा कोण आहे, भगवंतराव निलकंठराव यांनी कोळी जमातींच्या या उठावाला स्वतः पाठिंबा दिला होता आणि उठावाचं नेतृत्व सुद्धा त्यांनीच केलं होतं. त्यामुळे पेठचा राजा भगवंतराव निलकंठराव. त्यानंतर 6 डिसेंबर 1857 रोजी ह्या जो उद्रेक आहे या ठिकाणचा त्याला प्रारंभ झाला. त्यावेळी लोकांनी जे कोळी लोक होते या कोळी लोकांनी जो हर्सुलचा बाजारपेठ आहे याच्यामध्ये लुटालूट केली आणि इंग्रजी सत्तेचं जे ठिकाणं आहेत म्हणजे सरकारी कार्यालय याच्यावर त्यांनी फोकस करायला सुरुवात केली. आता कोळ्यांचा जो पहिला हल्ला होता तर तो मामलेदार कचेरीवर झाला. कोळे असेच चालून येतील याची कल्पना नसल्याने जे मामलेदार होते ना तर त्यांनी पडतं घेतलं आणि त्यावेळी जे कोळ्यांची संख्या फार मोठी होती आणि कचेरीमध्ये शिपाई खूप कमी होते. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या चकमकीत हार मानल्यावर मामलेदाराने जवळ असलेल्या म्हणजे बऱ्याच घटक आहे ओके आणि नंतर त्यांनी कोळ्यांचा काटा काढायचा ठरवलेलं होतं. त्यानंतर काय झालं, इंग्रजांनी काय केलं तर याचं नेतृत्व मिस्टर ग्लासपूल जे होते ग्लासपूल यांच्याकडे सोपवलं आणि कोळी लोकांनी भिल्लांचा जो पुढारी होता तर त्याला भागोजी नाईक्स याला पाचारण केलं होतं. मग म्हणून काय झालं तर हे भिल्ल आणि कोळी एकत्र आले आणि त्यामुळं बंडवाल्यांची ताकद वाढली. आता ग्लासपूलनं काय केलं, आणखी फौजपाटा मागवला आणि त्यांनी जंगलांचा आसरा घेऊन काही काळ लढा दिला होता, परंतु शेवटी कोळी लोकांना हार मानावी लागली. हा जो उठाव आहे हा ग्लासपूलनं मोडून काढला. जंगलात लपलेले जे कोळी आणि भिल्ल होते यांना पकडण्यात आलं. नाशिक व ठाण्याच्या पोलिसांनीही अनेक बंडखोरांचा पाठलाग केली, त्यांना पकडलं. बऱ्याच लोकांना शिक्षा झाल्या, काहींना हद्दपार देण्यात आली आणि या बंडाचं नेतृत्व कोणी केलं होतं, भगवंतराव निलकंठराव पेठचा राजा, त्यांना फाशी देण्यात आली. म्हणजे तुम्हाला आता काय लक्षात घ्यायचं आहे की कोळी जमातीचा म्हणजे पेठमधला उठाव नेतृत्व कोणी केलं, भगवंतराव निलकंठराव. कोळी जमात होती त्यानंतर भिल्ल एकत्र आले, त्यांनी उठाव करून महत्त्वाचा घटक येतो. आणि दुसरा महत्त्वाचं काय आहे, हा उठाव कोणी दडपून टाकला तर त्याचं नाव तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पेठचा उठाव कोणी दडपून टाकला, ग्लासपूल यांनी, लक्षात घ्या. जेव्हा ब्रिटिशांनी धरपकड केली तेव्हा भिल्लांचा जो नेता होता भागोजी नाईक पळाला, परंतु त्याची आई आहे ना ती इंग्रजांच्या हाती सापडली. भिल्लांच्या अनेक स्त्रिया इंग्रजांनी पकडल्या, त्यांना देखील इंग्रजांनी शिक्षा दिलेल्या होत्या, हा लक्षात. इंग्रजी राजवटीमध्ये भिल्लांची संख्या ही कोणत्या भागामध्ये होती, एकतर खानदेश, गुजरात आणि मध्य प्रांतामध्ये होती. याचं नेतृत्व काजी सिंग, भीमा नाईक म्हणजे भीमाजी नाईक, भीमा नाईक व मोवाशिया नाईक, तिसरं नाव आहे मोवाशिया नाईक, हे करत होते. आता राष्ट्रप्रेम, स्वार्थ अशा दोन्ही हेतूंनी भिल्लांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये शस्त्र घेऊन सज्ज झाले होते, ठीक आहे. परंतु त्यांना ना बऱ्याच गोष्टींचा घटकांचा सामना होत होता, ठीक आहे. नोव्हेंबर 1857 मध्ये भिल्ल लोकांनी उठावाला सुरुवात केली आणि 1857 मध्ये भिल्ल लोकांनी केलेलं उठाव कोणाच्या नेतृत्वात होतं तर या उठावाचं नेतृत्व 3 महत्त्वाची लोकांनी पकडलं होतं. पहिलं एक म्हणजे काजी सिंग नाईक, लक्षात ठेवा. करदा सिंग म्हटलं होतं त्यांना. उठावाचं नेतृत्व याच्या परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय. 1857च्या उठावामध्ये भिल्ल लोकांचं नेतृत्व कोणी केलं, काजी सिंग. दुसरं नाव आहे भीमा नाईक. तिसरं नाव आहे मोवाशिया नाईक. काजी सिंग, भीमा नाईक, मोवाशिया नाईक. जेव्हा तुम्ही भिल्ल आणि इंग्रज यांच्यातलं युद्ध बघता तेव्हा तुम्हाला 2 महत्त्वाच्या लढाया लक्षात ठेवायच्या. पहिली लढाई अंबापानीची लढाई. पहिली लढाई कोणती लक्षात घ्यायची, अंबापानीची लढाई. आणि दुसरी लढाई नांदूर शिंगोटे नाशिकजवळ असलेलं त्या ठिकाणची लढाई. हे का लक्षात घ्यायचं, परीक्षेला तुम्हाला विचारलं होतं खालीलपैकी भिल्लांसोबत झालेल्या लढाईत कोणत्या लढाईमध्ये कॅप्टन हेनरी मारला गेला. इंग्रजांचा जो होता कॅप्टन हेनरी तो मारला गेला, तर तो नांदूर शिंगोटे या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये कॅप्टन हेनरी मारला गेला. आता अंबापानीची लढाई का महत्त्वाची आहे, कारण या लढाईमध्ये महिलांचा जो सहभाग होता तो लक्षणीय होता. अंबापानीची लढाई 11 एप्रिल 1857 मध्ये भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली. कधी झाली, 11 एप्रिल 1857 मध्ये. आता त्याला नाव अंबापानी म्हणून अंबापानीची लढाई असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता भिल्लांच्या या लढाईमध्ये 56 लोक मारले गेले होते आणि जवळपास 170 लोक जखमी झालेले होते.
भिल्लांनी तरीही त्याच्यामध्ये उठाव सुरूच ठेवला होता, म्हणजे 1857 असेल 1858 यामध्ये. शेवटी काय झालं तर 1858 मध्ये जवळपास ब्रिटिश लोकांनी किंवा इंग्रजांनी भिल्लांची बोलणी सुरू केली आणि शेवटी काजी सिंग यासारखा जो भिल्ल नेता होता याला माफी केली इंग्रजांनी आणि हा संघर्ष संपवलेला होता. कारण तो दरीखोऱ्यातून तो लढा देत होता आणि तो लढा सारखा चालू राहत होता. म्हणून इंग्रजांनी इथं पडती म्हणजे दोन्ही बाजूनी पडती बाजू झाली. काजी सिंग सारख्या नेत्यांनी माफी दिली आणि हा संघर्ष संपलेला होता. तर ही आंबापानीची लढाई. ठीक आहे. आंबापानी लढाईचं वैशिष्ट्य काय तर स्त्रियांचा असलेला विलक्षणीय सहभाग हे त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. त्यानंतर हा जो भाग आहे पुणे नाशिक रस्त्यावरचं नांदूर शिंगोटे या गावाजवळ इंग्रज आणि भिल्ल यांच्यामध्ये युद्ध झाले आणि त्यामध्ये कॅप्टन हेनरी मारला गेला. आयोगाने या घटकावर प्रश्न विचारला. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या पुस्तकामधून आयोगाचा तो प्रश्न होता, हे लक्षात घ्या. 1857चा उठाव आणि नागपूर याच्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर नागपूरच्या ज्या बाकाबाई होत्या यांनी हिंदू लोकांना साथ दिली नाही, यांनी इंग्रजी राजवटीला मोलाची मदत केली. आता नागपूरमधला जो उठाव आहे तो फसायचं कारण काय? कारण बाकाबाईसारख्या लोकांनी हा उठाव फसलेला होता. ठीक आहे. कारण इंग्रजांना यांनी साथ दिलेली होती. म्हणजे एक घटक लक्षात आला का तुम्हाला? 1857च्या उठावामध्ये नागपूरचं वैशिष्ट्य का नाही आहे? कारण ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेले होते. आता मुंबई शहरामध्ये सुद्धा महत्त्वाचा घटक थोडंसं लक्षात घ्या. मुंबई शहरामध्ये सुद्धा 1857च्या उठावामध्ये इंग्रज सत्तेला हादरा देणारी कोणती बातमी घडली नाही. का तर मुंबई प्रांतामध्ये जर विचार केला मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा 1852 26 ऑगस्ट 1852ला बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन झाली. परंतु बॉम्बे प्रांतातल्या किंवा मुंबई शहरातल्या बऱ्याचशा लोकांनी इंग्रजांना वचननामे सादर केले होते की आम्ही युद्धामध्ये सहभागी होणार नाही, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. त्यामुळे मुंबई शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उठाव झालेला पाहायला मिळत नाही. इथं आहे लक्षात घ्या. व्यापारी व बॉम्बे असोसिएशन सारख्या संघटनांनी आम्ही स्वामीनिष्ठा दाखवणारी पत्र सरकारला सादर केली. ठीक आहे. आम्ही इंग्रजांशी निष्ठावंत राहू अशा आशयाचं वचननामे सादर केलेले होते. एवढं असलं तरी सुद्धा मुंबई शहरामध्ये जे इंग्रजी सैनिक होते किंवा महाराष्ट्र सैनिक होते, भारताचे सैनिक होते, महाराष्ट्राचे सैनिक, या सैनिकामध्ये ना काय केलं तर दोन महत्त्वाची लोक आहेत. त्यांनी काय केलं या सैनिकामध्ये देशप्रेम किंवा राष्ट्रप्रेम जागवलं होतं. पहिलं नाव येतं त्याच्यामध्ये, त्यांचं नाव होतं नाईक कामता प्रसाद. हे लक्षात ठेवा, नाईक कामता प्रसाद. आणि दुसरं नाव आहे गुलमार दुबे. यांनी काय केलं होतं सैनिकामध्ये देशप्रेम जागवलेलं होतं. परंतु ह्या उठावाची बातमी इंग्रजांना लगेच कळली आणि लोकांनी धरपकड सुरू केली. याच्यामध्ये दोन सैनिकांना म्हणजे सय्यद हुसेन नावाचा सैनिक आहे किंवा मंगल यांना दोषी ठरवण्यात आला आणि तोफेच्या तोंडी देण्यात आलं. ॲक्च्युली काय केलं होतं 15 ऑक्टोबर 1857 रोजी मुंबईतल्या लोकांना खास बोलवून त्यांच्या डोळ्यादेखत या शिक्षेची अंमलबजावणी झाली. त्याच्यानंतर डॉक्टर D.E. वाच्छन नाव लक्षात ठेवा. शेल्स फ्रॉम द सँड्स ऑफ बॉम्बे या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. फक्त लक्षात राहू द्या, D.E. वाच्छन शेल्स ऑफ फ्रॉम द सँड्स ऑफ बॉम्बे या घटनेचं वर्णन कशामध्ये केलं तर या पुस्तकामध्ये. मुंबईचे प्रसिद्ध म्हणजे जो जगन्नाथ शंकर शेठ म्हणतं ते दानशूरतेसाठी जास्त करून प्रसिद्ध होते. आता यांचा सुद्धा संदर्भ 1857च्या उठावाशी येत होता का तर त्यांचा एक जो एजंट होता त्याचं नाव होतं महादेवराव किंवा रावसाहेब. याला पोलिसांनी सोलापूर या ठिकाणी पकडलं होतं आणि या भागामध्ये उठाव घडवून आणण्याची जबाबदारी रावसाहेबवर देण्यात आलेली होती. रावसाहेब यांच्याकडे ज्या हुंड्या होत्या ना त्याच्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची नावं होती. त्याच्यामध्ये नाना शंकर शेठ यांच्या नावे असलेली 50,000ची एक हुंडी सापडलेली होती. म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी नाना शंकर शेठ यांच्यावर जास्त पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर संशय जास्त ठेवलेला होता. परंतु इंग्रज दरबारी नाना शंकर शेठ यांचं वजन जास्त होतं. त्यांनी तिथली आपली बाजू कणखरपणे मांडली. ला सुरुवात करताना पहिला घटक येतो तो म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं सुरुवातीचं जे कार्य होतं त्याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करावा लागेल. आता बाळशास्त्री जांभेकर म्हटलं 1812 ते 1846 म्हणजे 34 वर्ष आयुष्य जगलेले होते. आता बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कुठं झाला आहे? रत्नागिरी जिल्ह्यातला राजापूर तालुका पोंबुर्ले हे गाव, हे लक्षात ठेवा. त्यांना मराठी इंग्रजी संस्कृत भाषा अवगत होत्या.
त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल बापू छत्री यांचे योगदान काय? बाळशास्त्री जांभेकर यांचे वडील गंगाधर शास्त्री आणि यांना मदत कोण करत होते? तर त्या ठिकाणी बापू छत्री यांची कायम आधार असत किंवा मदत असत. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना शिक्षणामध्ये बापू छत्री यांचा आधार लाभलेला होता. बाळशास्त्री जांभेकर बऱ्याचशा भाषांमध्ये प्रवीण होते. ते म्हणजे गुजराती घ्या, बंगाली घ्या, फारसी घ्या, गणित घ्या इत्यादी. भूगोलाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. त्यांनी डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी, त्यानंतर अक्कलकोट युवराजाचे शिक्षक, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षक, मराठी शाळांचे इन्स्पेक्टर, बरीचशी कार्ये त्यांनी सांभाळलेली होती. कोणी? बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर यांनी पाश्चात्य शिक्षण, स्त्री शिक्षण व धर्म आणि समाज सुधारणेवर त्यांनी भर दिलेला होता. त्यांनी इतिहास संशोधन असेल किंवा एखाद्या शिलालेखाचं वाचन असेल किंवा ताम्रपटाचा शोध असेल याच्यावर पण त्यांनी भर दिला होता. त्यांनी अनेक ग्रंथ इंग्रजीमधून लिहिलं आणि तसे लिहिणारे ते पहिले भारतीय विद्वान होते. तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे? बाळशास्त्री जांभेकर यांचे कोणते महत्त्वाचे ग्रंथ आहेत? हिंदुस्थानचा इतिहास लक्षात घ्या. ठीक आहे. हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, इंग्लंडचा इतिहास. 1767 ज्ञानेश्वरीची पहिली छापील पोथी त्यांनी संपादित केली. म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास, इंग्रजी सत्तेचा इतिहास, प्राचीन इतिहास हिंदुस्थानचा आणि इंग्लंडचा इतिहास, म्हणजे इतिहासाच्या बाबतीमधले त्यांचे लेख खूप महत्त्वाचे आहेत. बाळशास्त्री जांभेकरांनी सर्व सुधारणांचे प्रवर्तक म्हटलं जातं, पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे 1832 त्यांनी दर्पण हे पाक्षिक सुरू केलं. दर्पण जेव्हा बंद पडलं तेव्हा त्यांनी 1840 ठीक आहे, दिग्दर्शन नावाचं मासिक चालवलं. आता मासिक म्हणजे दिग्दर्शन हे मासिक जेव्हा चालवलं तर ह्याच्यामध्ये बराच घटक आहे, तुम्हाला फोकस करावा लागतोय. कधी कधी तुम्हाला परीक्षेला असं विचारलं जातं, खालील व्यक्ती दिल्या जातात तुम्हाला आणि म्हटलं जातं या व्यक्तीपैकी कोणत्या व्यक्ती या पाश्चात्य शिक्षणाच्या पुरस्कृत्या होत्या. त्याच्यामध्ये 2 नावं लक्षात ठेवायचं. पहिलं नाव म्हणजे त्यांना समकालीन असणार, म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांना समकालीन असणारे राजाराम मोहन राय हे सुद्धा पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. बाळशास्त्री जांभेकर सुद्धा पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. त्यांना असं वाटत होतं की या पाश्चात्य विद्येमुळे भारतीय समाजामध्ये जे अज्ञान आहे किंवा भारतीय समाजामध्ये ज्या रूढी परंपरा किंवा जो अंधकार आहे ना तो आपल्याला घालवता येईल असं वाटत होतं. म्हणून लक्षात काय ठेवायचं, राजाराम मोहन राय व बाळशास्त्री जांभेकर हे दोघेही पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. आता बाळशास्त्री जांभेकर फक्त एवढंच काम केलं का त्यांनी की बाबा उपदेशच केला आणि बाकी काही नाही, तर त्यांनी कृतीसुद्धा करून दाखवली. म्हणजे जे धर्मांतराची पद्धत, धर्म परिवर्तन जे केले जाते तर त्यांना शुद्ध करून स्वधर्मात त्यांनी घेतलेलं होतं. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण येतं ते म्हणजे श्रीपादी शेषाद्री प्रकरण. तुम्हाला परीक्षेला विचारले शेषाद्री प्रकरणाशी संबंधित कोणता समाजसुधारक आहे, लक्षात आलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर या तरुणाला कृष्णाने बाटवलं होतं, त्याला शुद्ध करून त्यांनी स्वधर्मात घेतलं. त्यावेळी त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो शास्त्री किंवा पंडित लोक आहेत ना त्यांचा विरोध सहन करावा लागला होता. म्हणजे श्रीपद शेषाद्री हे नाव इथं लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकरांनंतर महाराष्ट्रात धर्म सुधारण्याच्या बाबतीमध्ये किंवा धार्मिक सुधारणा करण्यामध्ये परमहंस सभा आघाडीवर होती. म्हणजे प्रार्थना समाज, परमहंस सभा एकाच गटातले सगळं आपण लक्षात घेतो. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये कॉमन काय आहे, प्रार्थना समाज आणि परमहंस सभेमध्ये कॉमन काय, कारण या दोन्हीवर कोणाचा प्रभाव होता, इंग्रजीचा प्रभाव होता. म्हणजे जेव्हा परमहंस सभा हे रूप विकसित होण्याला, परमहंस सभा म्हणजे 1849, ठीक आहे. आता परमहंस सभा म्हणजे दादोबा पांडुरंग तळखरकर हे सगळ्यात महत्त्वाचं नाव लक्षात घ्यायचं. परमहंस सभा म्हटलं की दादोबा पांडुरंग तळखरकर सगळ्यात महत्त्वाचं. त्यांना मदत कोणी केली, दिनमणी शंकर दलपतराय भागूबाई. ओके, दिनमणी शंकर दलपतराय भागूबाई, दामोदर दास या सर्वांनी मिळून सुरत येथे मानवधर्म सभा म्हणून चालवलेलं होतं. ठीक आहे. 1842 साली म्हणजे तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे, पहिल्यांदा परमहंस सभा 1849, मानवधर्म सभा 1842. मानवधर्म सभा या चालवताना म्हणजे आता इथला घटक फक्त समजून घ्या की तुम्ही असं म्हणाल परमहंस सभा म्हटलं ठिकाण येतं मुंबई, मानवधर्म सभा जर म्हटलं तर हा ठिकाण कुठले येते, सुरत हे ठिकाण येते. असं का बरं की परमहंस सभा मुंबईला आणि मानवधर्म सभा ही सुरतला स्थापन झाली? कारण याचं रिझन सांगतो. दादोबा पांडुरंग तळखरकर यांचं जर कार्यक्षेत्र तुम्ही बघितलं तर त्यांचं कार्यक्षेत्र हे मुंबई आहे, परंतु एल्फिन्स्टन संस्थेमध्ये त्यांची जी ब्रँच होती सुरतला त्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली होती, त्यामुळे ते सुरतला गेले होते आणि सुरतला असताना त्यांनी सुरुवातीला मानवधर्म सभा स्थापन केली. लक्षात आहे का, मानवधर्म सभा. आणि त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केल्यामुळे मानवधर्म सभा तिथली जी लोक आहेत म्हणजे तुम्हाला दिनमणी शंकर,
दलपतराय भागोबाई, दामोदर दास म्हणून सुरतला. आणि नंतर 1849ला परमहंस सभा कुठं स्थापन केली तर ती मुंबईला केली होती. आता लक्षात येतं? ठीक आहे. आता परमहंस सभा कशी स्थापन झाली त्याच्याबद्दल थोडंसं. 1842 मध्ये दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी पुस्तक प्रसारक मंडळी स्थापन केली आणि 1840 काहींच्यामध्ये तिथं 1844 म्हटलं जातं, परमहंस सभा स्थापन केली असं म्हटलं जातं. परमहंस सभा लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा दादोबा पांडुरंग तडकरकर. दादोबा पांडुरंग तडकरकर यांचं शिक्षण कुठं झालं तर बॉम्बे नेटिव्ह स्कूलमध्ये शिक्षण झालं. 1846 मध्ये जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनंतर ते मुख्याध्यापक झाले होते. दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी 1843 मध्ये धर्मविवेचन नावाचं पत्रक काढलं. लक्षात घ्या, धर्मविवेचन म्हटलं दादोबा पांडुरंग तडकरकर. ठीक आहे. त्याला प्रसिद्धी कधी मिळाली? 1848 मध्ये मिळाली. 1848 मध्ये. त्यानंतर महत्त्वाचं येतं ते म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी किंवा मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? दादोबा पांडुरंग तडकरकर. सुरतला स्थापन केलेली त्यांची मानवधर्म सभा. त्यांनी ईश्वर निराकार आहे असं म्हटलं होतं. म्हणजे ईश्वर भक्ती करणं नीतीपूर्वक हा खरा धर्म होय असं ते मानत असत. मानवधर्म सभा. आता मानवधर्म सभा याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की मूर्तीपूजा करणं हा वेडगळपणा आहे. मानवधर्म सभा याचा जो प्रार्थनाचा दिवस असायचा तर तो रविवार होता, परंतु ही सभा जास्त काळ चालली नाही. 1849 मध्ये परमहंस सभा स्थापन झाली. आता फोकस करताना परमहंस सभा जेव्हा स्थापन झाली, या परमहंस सभेची एकूण 5 महत्त्वाची उद्दिष्ट होती. लक्षात घ्या, 1849 मध्ये मुंबईला स्थापन झालेल्या परमहंस सभेची उद्दिष्ट किती? 5. पहिलं उद्दिष्ट होतं जाती संस्था आहेत ना या जाती पद्धती नष्ट करणं. दुसरं आहे मूर्तीपूजा करू नये. तिसरा आहे विधवा पुनर्विवाह घडवणे. चौथा आहे स्त्री शिक्षणाला आधार देणे. आणि 5वा आहे दलित वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. म्हणजे 2 घटक समजते का तुम्हाला? स्त्री शिक्षण, दलित वर्गामध्ये शिक्षण, दलित शिक्षण या दोन्हींना पुढाकार परमहंस सभेचा पाहायला मिळतो. जाती संस्था नष्ट करणं, मूर्तीपूजा करू नका आणि विधवा पुनर्विवाह घडवणं हे सुद्धा परमहंस सभेची इतर उद्दिष्टामध्ये पाहता येतील. दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी परमहंस सभेसाठी परमहंसिक ब्रह्मधर्म हा ओवी संग्रह लिहिलेला होता. ओवी संग्रह की ज्याच्यामध्ये धार्मिक आणि सामाजिक विषयावर निबंध असायचे. त्यातला असणारा हा ओवी संग्रह होता. कोणता? परमहंसिक ब्रह्मधर्म. तो म्हणजे परमहंस सभेची स्मृती होय असं म्हटले. लक्षात राहू द्या. धर्मविवेचन म्हटलं मानवधर्म सभा, परमहंसिक ब्रह्मधर्म म्हटलं परमहंस सभा. 1851 मध्ये परमहंस सभा जी होती या परमहंस सभेच्या बाबतीमध्ये ज्ञानोदय जे ख्रिस्ती धर्म प्रसारक करणारं एक पत्र म्हणून अहमदनगरमधून जे सुरू झालं होतं त्याच्यामध्ये उघड लेखन करण्यात आलं. त्याच्यामध्ये टीकासुद्धा करण्यात आलेली होती. आता यामध्ये टीका करून रा. जोशी यांनी परमहंस मतप्रशंसा ही कविता छापली. भाऊ महाजननी या सभेचा पक्ष प्रभाकरमध्ये लिहिला. म्हणजे कोणता? की परमहंस सभेचा पक्ष आहे तो प्रभाकरमध्ये लिहिला. परंतु मूळ सभासद जे होते परमहंस सभेचे ते गप्पच राहिले. ठीक आहे. त्यामुळे हळूहळू का होईना परमहंस सभा ही लयाला गेली. परमहंस सभा लयाला जाण्याचं कारण काय? कारण त्यांचं जे कार्य होतं ते मर्यादित आहे. गुप्त सभासद, याद्या, सभा घेणं, उघडपणा नसणं यामुळे शंका जी आहे ती लोकांच्या मनात वाढत गेली. जनमताचा पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर महाराष्ट्रातलं धर्मप्रबोधन बघताना लोकहितवादी यांचं नाव येतं. लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख, परंतु त्यांचं मूळ आडनाव काय होतं? गोपाळ हरी सिदिये असं नाव होतं. ओके. वतन जे होते व त्यांचे वडील जे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले जे होते यांचे फडणीस होते आणि वतनावरनं त्यांचं नाव देशमुख म्हटलं जायचं आणि ते नाव देशमुख लागलं. बरं, तुम्हाला जर असं विचारलं लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांचं मूळ आडनाव काय तर सिदिये हे त्यांचं मूळ आडनाव होतं. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823ला झाला. 18 फेब्रुवारी 1823ला. गोपाळ हरी देशमुख यांनी बरीचशी पदं उपभोगलेली होती. म्हणजे सब असिस्टंट कमिशनर पुण्याचं किंवा असिस्टंट कमिशनर साताऱ्याचं, इनाम कमिशनर 1866. या अगोदर आपण बघितलं बाळशास्त्री जांभेकर, राजाराम मोहन राय हे पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. तसं लोकहितवादी सुद्धा पाश्चात्य विद्येचे अभिमानी होते. त्यांनी संस्कृती विद्येचा तिटकारा करणारे होते. निवृत्तीनंतर गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या संस्थांचे दिवाण राहिले? रतलाम संस्थान म्हणजे आता मध्य प्रदेशमध्ये येतं त्या संस्थांचे ते दिवाण राहिले होते. गोपाळ हरी देशमुख म्हणलं की शतपत्रे याच्यासाठी ते जास्त करून ओळखले जातात.
आता गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी यांच्याबद्दल बघताना पहिला घटक, त्यांनी मासिक सुरू केलं होतं, ते मासिक म्हणजे लोकहितवादी 1882ला. 1883मध्ये त्याचं त्रैमासिकामध्ये रूपांतर झालं. लोकहितवादी यांनी बऱ्याच वर्तमानपत्रातून लेखन केलं, म्हणजे प्रभाकर असेल भाऊ महाजन यांचं, ज्ञानप्रकाश असेल, ज्ञानोदय असेल, बुद्धिप्रकाश असेल, अर्थज्ञानवर्धक असेल, बॉम्बे टाइम्स असेल, द थिओसॉफिस्ट असेल, या बऱ्याचशा वृत्तपत्रामधून त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर आता विविध समाजाचं धर्मप्रबोधनाचं कार्य बघायचं आहे. ब्राह्मो समाज महत्त्वाचा. आता ब्राह्मो समाज हा 1828मध्ये बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेला होता. याच्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, राजनारायण बोस, ॲक्च्युली लोकप्रियता वाढत गेलेली होती ब्राह्मो समाजाची. मुंबईमध्ये धर्मसुधारणा याला सुरुवात करताना महत्त्वाच्या 2 लोकांचं नाव येतं. न्यायमूर्ती रानडे पहिले नाव आहे आणि डॉक्टर R.G. भांडारकर यांच्या नेतृत्वामध्ये 1867 पासून हे कार्य सुरू झालं. पण याच्या अगोदर तुम्ही बघायला गेला तर 1864ला केशवचंद्र सेन यांचा जो दौरा होता, मुंबई दौरा, या दौऱ्यामधून बरेचसे लोक म्हणजे तो प्रभावित झाला होता आणि लोकांचा धर्म सुधारणेकडं जास्त ओढा होता. आणि या बाबतीतूनच म्हणजे केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज सुरुवात झाला. प्रार्थना समाज स्थापन झाला 1867मध्ये. महत्त्वाच्या व्यक्तींचा पुढाकार म्हणजे दादोबा पांडुरंग तडकरकर आणि आत्माराम पांडुरंग तडकरकर. तुम्हाला परीक्षेला विचारलं प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण, तुमचं उत्तर असणार आहे आत्माराम पांडुरंग तडकरकर. दादोबा नाहीत, आत्माराम पांडुरंग तडकरकर हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. म्हणजे जेव्हा केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाच्या वतीनं जेव्हा त्यांनी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केले होते, याच्या प्रभावातूनच मग असं म्हणता येईल का आपल्याला प्रार्थना समाजाची स्थापना ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून झाली? तर विधान बरोबर आहे. आता प्रार्थना समाज जेव्हा स्थापन झाला तेव्हा तडकरकर बंधूंचं योगदान महत्त्वाचं आहे. यानंतर न्यायमूर्ती रानडे असतील किंवा भांडारकर असतील यांनी या प्रार्थना समाजाच्या योगदानासाठी आपलं बरंचसं आयुष्य वेचलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा संस्था किंवा संघटना स्थापन झाल्या होत्या की ज्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामध्ये स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी असं जर म्हटलं तर दादाभाऊचे विश्व असं लक्षात घ्यायचं. दादाभाई नवरोजी, भाऊ महाजन आणि यामध्ये विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा रोल महत्त्वाचा आहे. ज्ञानप्रसारक सभा महत्त्वाची आहे. रॉयल एशियाटिक सोसायटी महत्त्वाची आहे. बॉम्बे असोसिएशन म्हणजे नाना शंकर शेठ यांचा रोल यामध्ये महत्त्वाचा येतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं विचारलं प्रार्थना समाजाची स्थापना ॲक्च्युली कशी झाली किंवा त्याचं नाव अगोदर कसं होतं, काय घटना आहे ना, याच्याकडे थोडंसं फोकस करा. सुरुवातीला काय झालं होतं, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेनं मुंबईत आले होते 1864मध्ये आणि बऱ्याच तरुण आकृष्ट झालेला होता. प्रभाव एवढा नसला तरी बऱ्याच तरुणामध्ये जागृती झाली होती. याचाच परिणाम म्हणून 30 डिसेंबर तारीख लक्षात घ्या, 30 डिसेंबर 1866 रोजी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडकरकर यांनी समविचारी लोकांची सभा बोलवली. काय बोलवली? समविचारी लोकांची सभा. आणि यामध्ये चर्चा करून 31 मार्च 1867 तारीख लक्षात घ्या, 31 मार्च 1867ला प्रार्थना समाज साकार झाला. परंतु नाव ठेवण्यात आलं होतं एकेश्वरवादी मंडळी असं ठरलं, एकेश्वरवादी मंडळी. आणि या प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? आत्माराम पांडुरंग तडकरकर. आता 1867मध्ये प्रार्थना समाज स्थापन झाला. 1868मध्ये पुन्हा केशवचंद्र सेन मुंबई भेटीला आले. 1868मध्ये न्यायमूर्ती रानडे प्रार्थना समाजाचे सदस्य झाले. तर 1869मध्ये डॉक्टर भांडारकर प्रार्थना समाजाचे सदस्य झाले. आता न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाला काय म्हटलं होतं? जुन्या भागवत धर्माची शाखा. परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल प्रार्थना समाजास जुन्या भागवत धर्माची शाखा असं कोणी म्हटले? तुमचं उत्तर काय असेल? न्यायमूर्ती रानडे असं तुमचं उत्तर असेल. लक्षात घ्या, न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाला काय म्हटलं? जुन्या भागवत धर्माची शाखा. प्रार्थना समाजासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी एक घोषवाक्य ठरवलं. ते घोषवाक्य होतं लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. ओके, लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाचं कार्य पुढे नेलं. त्यांनी प्रार्थना समाजासाठी काही उद्दिष्ट ठरवली. पहिलं महत्त्वाचं, समाजाची नैतिक प्रगती करणं. ईश्वरपूजेची वर्तमान चौकट काढून तिथं अध्यात्मनिष्ठ दुसरी व्यवस्था ठेवणं हे त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. जेव्हा न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकर प्रार्थना समाजाचे सदस्य झाले, म्हणजे हे दोघेही मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते, त्यांनी प्रार्थना समाजासाठी एकूण 6 तत्त्व सांगितली. किती? 6. पहिलं तत्त्व होतं परमेश्वर हा एकच आहे आणि तो सृष्टीचा कर्ता आहे असं म्हटलं होतं.
दुसरं तत्व त्यांनी म्हटलं होतं, ईश्वर आत्म्याचे अद्वैत मानले तरी ईश्वर सगुण मानून तो द्वैतवादी सगुणोपासक व भक्तिमार्गी ठरले. म्हणजे नंतरच्या जगात सुख प्राप्तीसाठी परमेश्वर भक्ती करावी असं त्यांनी म्हटलं. प्रेम व ईश्वरावर श्रद्धा हीच खरी भक्ती असं म्हटलेलं होतं तत्वामध्ये. इथं घटक लक्षात घ्या, मूर्तीपूजा करू नये असा एक पॉईंट होता तुम्हाला. परमहंस सभा जेव्हा स्थापन झाली, या परमहंस सभेच्या उद्दिष्टामध्ये काय होतं, मूर्तीपूजा करू नये. परंतु न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकर यांनी जी 6 तत्व सांगितली त्यामध्ये काय म्हटले, मूर्तीपूजा व मानवनिर्मित वस्तूंची पूजा ही खरी ईश्वर साधना आहे. आता लक्षात आहे का, सर्व ईश्वराची लेकरं आहेत किंवा ईश्वराचा पुनरावतार होत नाही, पण हा घटक फक्त तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. नंतर मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या 4 पदवीधरापैकी न्यायमूर्ती रानडे तर होतेच, भांडारकर होते, तसं आणखी एक नाव होतं वामन आबाजी मोडक. यांनी मराठीमधून उपदेशपर व प्रार्थनापर पदं रचलेली होती. म्हणजे मुंबई विद्यापीठाचे सर्व पदवीधर हे प्रार्थना समाजाचे संबंधित होते. आता दुसरी एक महत्त्वाची व्यक्ती सर नारायण गणेश चंदावरकर, हे सुद्धा प्रार्थना समाजाचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते आणि ते कार्यकर्ते, प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते म्हणून ओळखलं जातं. त्यांनी BA पास केल्यानंतर इंदू प्रकाशचं संपादन केलं. कायदेतज्ञ होते, कायदे पंडित होते. मुंबई हायकोर्टाचे जज राहिले होते. दिल्ली दरबारामध्ये त्यांना गव्हर्नर जनरलद्वारे निमंत्रित करण्यात आलेलं होतं. तसंच 1885ला काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं किंवा 1900चं जे लाहोर अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये नारायण गणेश चंदावरकर हजर होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा प्रार्थना समाजाचं कार्य मोठ्या जिद्दीनं नेलं. म्हणजे 1901 ते 1903 या काळामध्ये इंग्लंडमध्ये राहिले. इंग्लंडमधून आल्यानंतर त्यांनी प्रार्थना समाजासाठी झोकून दिलेलं होतं. प्रार्थना समाजाच्या माध्यमातूनच त्यांनी अखिल भारतीय डिप्रेस क्लास मिशन संस्था स्थापन केली. म्हणजे अस्पृश्य समाजात महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर शिक्षणाचा प्रसार त्यांनी केलेला होता. 1910 पासून ते प्रार्थना समाजापासून दूर झाले. का दूर झाले, तर जेव्हा लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजामध्ये त्यांनी प्रार्थना सादर केली होती आणि ही गोष्ट तिथल्या वरिष्ठ लोकांना आवडली नव्हती. 1908ला जेव्हा टिळकांना अटक झाली होती तेव्हापासून ते हळूहळू प्रार्थना समाजापासून दूर गेले. म्हणजे 1910 नंतर जवळपास टोटली ते प्रार्थना समाजापासून दूर गेलेले होते. प्रार्थना समाजानंतर 2 महत्त्वाचं म्हणजे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा देशसेवेसाठी चांगले तरुण घडावेत म्हणून भारत सेवक समाज स्थापन झाला होता 1905ला. किंवा प्रार्थना समाज किंवा पुन्हा सार्वजनिक सभेतून हकालपट्टी केल्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी किंवा या 2 महत्त्वाच्या संस्था निर्माण झालेल्या होत्या. दुसरा एक महत्त्वाचा घटक, संत तुकारामवादी संतांची वचनं प्रार्थना समाजाने मांडून समतेचे धडे दिले. म्हणजे संत तुकाराम यांची वचनं हे लक्षात ठेवा. प्रार्थना समाजानंतर महाराष्ट्रातल्या धर्म परिवर्तनामध्ये सत्यशोधक समाज यांचं नाव मोठं येतं. सत्यशोधक समाज म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले, त्यांचा जन्म बघा 1827 पुणे या ठिकाणी. परीक्षेला विचारण्यासारखा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महात्मा फुले यांच्या मनावर व विचारावर कोणाचा प्रभाव पडला होता. त्या व्यक्तीचं नाव आहे थॉमस पेन यांचा प्रभाव पडला होता. तर कोणते ग्रंथ महात्मा फुलेवर म्हणजे थॉमस पेन यांचे होते की ज्यांचा यांच्यावर प्रभाव पडणारे 4 ग्रंथ आहेत. पहिलं म्हणजे जस्टिस अँड ह्युमॅनिटी, थॉमस पेन यांच्या या ग्रंथांचा महात्मा फुले यांच्यावर परिणाम झालेला होता. त्यानंतर कॉमन सेन्स, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन, तसं ऑकेजनल लेटर ऑफ द फिमेल सेक्स, हे तुम्हाला 5 महत्त्वाचे ग्रंथ लक्षात ठेवा. बऱ्याच पुस्तकामध्ये 4 दिलेत, परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं पुस्तक आहे, याच्यामध्ये 5 दिलेत. म्हणजे जस्टिस अँड ह्युमॅनिटी सगळीकडे कॉमन आहे, राईट्स ऑफ मेन कॉमन आहे म्हणजे गाठला सरांच्या पुस्तकात पाहायला मिळतं, एज ऑफ रिझन पाहायला मिळतं, कॉमन सेन्स पाहायला मिळतं, पण त्याच्यामध्ये हे 2 नंबरचा ग्रंथ पाहायला मिळत नाही. म्हणजे ॲन ऑकेजनल लेटर ऑफ द फिमेल सेक्स हे पण इथं लक्षात घ्या की ज्यांचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव पडला होता. थॉमस पेन यांचे ग्रंथ जस्टिस अँड ह्युमॅनिटी, ऑकेजनल लेटर ऑफ द फिमेल सेक्स, कॉमन सेन्स, राईट्स ऑफ मेन आणि एज ऑफ रिझन. सत्यशोधक समाज स्थापना कधी आहे? 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आता महात्मा फुलेंनी या पंथाला म्हणजे सत्यशोधक किंवा दादोजींनी मानवधर्म शब्द वापरलेला होता.